झापूक झुपूक वाला मैटर है, झापूक झुपूक। हाँ आजा 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 आ जाओ, खाली है खाली है खाली है। अभी ये अटकाएगा, ये चाचा अटकाएंगे अभी हमको। अरे यार शिट। चला काका चला, हळूहळू चला, हळूहळू चला। बस जागा खूप आहे यार, खूप आहे जागा, पूर्ण खाली आहे। नाही पुढे नाही गेलाय। 'मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना। आठ वाजून 45 मिनटं झालेली आहेत मित्रांनो, आणि आमची सकाळची निघायची तयारी आणि इकडे तयारी बघा। म्हटलं मस्तपैकी गरमागरम चहा, कारण आम्ही शेगडी वगैरे आणली त्याचा म्हटलं वापर करू। आम्ही फक्त टोप आणायला विसरलेलो, तो आता इथे ह्या हॉटेलमध्ये आलेलो ना राहायला, त्यांच्याकडनं घेतलं। बाकी आपला प्रवास खूप सुंदर झालेला आहे आणि आपले मेंबर ओके आहेत अजूनपर्यंत। तर लवकर निघायचं होतं पण उठायलाच झालं नाही, त्यामुळे म्हटलं आरामात जाऊ, घाई नको। आता काय परतीचा प्रवास असल्यामुळे घाई करायची नाही। अजूनपर्यंत आमचा प्रवास छान झाला, दर्शन छान झालं, मस्त झालं। आता निघायचं आहे पटापट। गरम पाणी होतंय, पाणी गरम झालं भाऊ? हो झालं। हां, बाकी मजा आली। आता आम्ही ओंकारेश्वरच्या इथे आहोत। आता इथून सेंदू हायवे वगैरे पकडून आम्ही डायरेक्ट मुंबई। आता किती वाजतील काय माहीत नाही, पण आम्हाला स्टे चांगला भेटला, झोप छान झाली, मजा आली। 2 दिवसा प्रवास होता, थोडा त्रास झाला, धावपळ झाली, पण ठीक आहे। बाकी वातावरण MP ला छान आहे, म्हणजे एवढी काही उष्णता नाही आहे, चांगल्यापैकी आहे, म्हणजे उष्णता जास्त नाही आहे मुंबई एवढी। बाकी आपलं आजचा जो स्टे छान होता। चला झालं, निघायचं आहे 5-10 मिनटात। आवरावरी झालेली आहे सगळी। आपला एक मेंबर आता उठला जस्ट। रूम छान होती। बाकी तर आपली तयारी इकडे सगळा पसारा आहे, बॅग बिग वगैरे सगळं झालं पॅक आहे। काय निघायचं लगेच? हां पटापट। लेमन टी फक्त, अरे लेमन टी आहे ना? अच्छा इकडे आहे, ठीक आहे। झालं ना, पाणी गरम झालं वाटतं? ठीक आहे चालेल। वो तो हे हे नाही ना, फडका आहे काय? हे काय? हां असाच घ्या ना, डायरेक्ट एका हाताने घ्या ना, कशाला काय असं घालतो की तिथं पाण्यात जाईल, बाकी काय नाही। तुम्हाला कसं पाहिजे? टाका याच्यात पहिली लेमन टी टाक, पहिली टी टाक त्याच्यामध्ये, आता टाका त्याच्यामध्ये लेमन टी। बस 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 बस, जास्त कमी नाही, बस बस पाणी बस झालं, जास्त नको। हो अजित भाऊ चला घ्या पटापट, चहा पिऊन घेऊया पटकन। आता ना इथे ना प्रॉब्लेम काय माहिती आहे, स्टे चांगला आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे, इकडे ओंकारेश्वर जे टेम्पल आहे ना, तिकडे स्टे घेण्यापेक्षा थोडं बाहेर घ्या, म्हणजे 1 किलोमीटर बाहेर आलात ना मेन रोडला, मस्त छान हॉटेल आहे, स्टे आहेत, म्हणजे 1000पर्यंत तुम्हाला ना 1 नाईटसाठी मिळून जातात आणि चांगले रूम आहेत पूर्ण। आता ना आपल्याला जायचं आहे इंदोर मार्गे जायचं आहे। इंदोर नाही, इंदोर भेटणार नाही ना आपल्याला आता, इंदोर नाही, दुसरा हायवे आहे त्याने पकडायचा। तो हायवे कसा आहे माहीत नाही, पण बघू, चांगला असला पाहिजे। स्पीड ब्रेकरने खूप कंटाळा आला, बाकी रोड छान आहे तिकडे। बाकी आपले मेंबर ओके आहेत अजूनपर्यंत? यस एकदम ओके ओके आहे ना? यस हे आले। लडाख मार्गे तर मोठा करा पाहिजे बस। ओकेसाठी माणूस काय करू शकतो हे जिवंत उदाहरण आहे इथे। नाही आणि चांगलं आहे, अन्न कधी फुकट घालवायचं नाही। आता रात्री आम्ही जेवण मागवलेलं, थोडं जास्त झालं, दाल खिचडी राहिलेली, बघितलं तर ओके आहे, कारण AC मध्ये होती पूर्ण रात्रभर। म्हटलं खाऊ आणि निघू, कारण म्हटलं वेस्ट नको घालूया, मस्त थोडी थोडी खाली ना, जास्त गरम करू नका, गॅस कमी करायला पाहिजे। थोडीशी गरम, लाईटली गरम झाली, बस झाली भाऊ, झालं? हां बस झालं।
बनवायला आलं पाहिजे. भटजी बुवा बस झालं. ओके भटजी बुवा बस. बरं भटजी बुवा, केलं चला. चला भाई मला सगळं येतं जेवण, सगळं एक काम कर. नाही. काल म्हणजे कसं झालं, जेवायला लेट झालं. घ्या घ्या थोडं घ्या. चला काय टाइम आहे भाई. चेल्लू बाय काय तो जरा आणा बघू. कोणता आहे हा? आहे ना कवासाकीचा आहे. त्याची फॅक्टरी पुण्याला आहे आणि हा जे सुपर बाईक असतात ना त्याच्यासाठी वापरतात. कवासाकी बनवते याला. अच्छा बघू तरी मारून आणि याला आपलं. हे एक चांगलं आहे की हे पूर्ण पॉइंटेड आहे, त्याच्यामुळे तू पूर्ण आतपर्यंत आतपर्यंत, बाकीच्यांना हा. एवढंच असतं. हे तू बरोबर. पूर्ण चेनला जसं असं हे चेनला असं आहे की ह्याला पकडून असं बरोबर मारू शकतोस तू. असा तर असं जर मारायचं असेल ना तर हे असं पकडून मारू शकतो आतमध्ये. ओके बघू मारून जरा थोडस. आपली पण एकदम ड्राय झाली आहे चेन. त्याच्यामुळे ते बरं पडतं. आ. पॉईंट टू पॉईंट असं झालं. एक मिनिट थांब. अशी इकडून पण मारा मग. अशी पकडून ये बघ. रिंग मध्ये आपण मारतो ना आणि पॉइंट असल्यामुळे परफेक्ट त्या रिंग मध्येच जातो. हो तर इथून अशी मारा, एक मागून पण मारा अशी जरा. चलो तैयारी तो हो गई अपनी. अभी निकलने का बाकी है. लड़के लोग अपने जो है बंदे, पुढे घे. एक लड़का है वो बहुत टाइम खाता है. पुढे घे. पुढे नाही, पुढे कशा अशी इथूनच मारा ना डायरेक्ट होऊन जाईल. पूर्ण चॅनल. चला म्हणता 10 वाजले. बॉक्स ओके आहे. झालं ना? ओके ना? ऑल ओके. निघूया. वर काय राहिलं नाही ना मित्रांनो. ओंकारेश्वरला आलात ना लक्षात ठेवा, आम्हाला स्टे मस्त भेटला. हा बघा, हा मेन रोड आहे समोर आणि खाली हे हॉटेल आहे छोटंसं मस्त आहे. म्हणजे होमस्टेज आहे ॲक्च्युली. खाली त्यांचं घर आहे आणि वरती 2 फ्लोअरला रूम आहे. छान आहे पण, आणि सर्विस छान. माणसं एक नंबर भेटली आम्हाला. पुजारी पॅलेस म्हणून. हा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्यांचा. हा बघा, हा बघा पुजारी पॅलेस. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. AC नॉन AC रूम मस्त रिजनेबल आहे आणि सुटेबल आहे. माणसं चांगली आहे, सर्विस चांगली आहे. चलो भाभी बाय बाय. चला किती वाजले भाई आता. रात्री किती वाजतील काय सांगू शकत नाही, कारण खूप लेट झालं आहे, खूप लेट. 5 वाजता निघायचं होतं, 5चे 7 झाले. पण उठलोच आम्ही, मला वाटतं 8 वाजता उठलो आम्ही. हाय ग. चला निघायचं ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. हर हर महादेव. शिवशंभो. प्रवास सुखाचा होऊ दे रे बाबा. येताना प्रवास छान झाला, थोडासा अडथळा आला पण ठीक आहे. पण जाताना व्यवस्थित होऊ दे, कोणाला काय प्रॉब्लेम नको. चला आपल्याला इथून राईट घ्यायचा आहे. हा मेन रोड आहे. लेफ्ट घेतलं ना, लेफ्ट साईडला आहे आपलं ओंकारेश्वर मंदिर आणि आपल्याला आता इथून घ्यायचा राईट. रस्त्यांची ना जोरदार कामं चालू आहे तिकडे MP ला, त्यामुळे थोडासा कंटाळा आला आम्हाला. चल बाबा चल एकदा. हां आम्ही आज ना दुसरा रूट पकडला आहे, म्हणजे मुंबईला जायला. इंदोर मार्गे नाही चाललो आहे. मला पण माहीत नाही. आता आम्हाला तिथले लोकल सांगत होते इथून जाऊ, पण आलो आम्ही. गावागावातच आहे सगळा रोड, पण रोड एकदम खराब आहे. अजूनपर्यंत चांगला तर भेटला नाही आहे. पण इथून काय किलोमीटर किती दाखवते कळत नाही आहे. बघू आता कुठला रूट आहे, काय आहे आणि कधी हायवे भेटेल बघावं लागेल. बाई 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 लई बेकार परिस्थिती आहे. असे रस्ते भेटले तर त्याला कधी पोचू आम्ही. सकाळी पोचू घरी वाटतं. हे काय पूर्ण हालत खराब आहे रस्त्यांची. पण कारण मित्रांनो खरं सांगू, आम्ही ओंकारेश्वरला जेव्हा गेलो ना, मी तर पहिल्यांदाच गेलो, पण ओंकारेश्वरला जेव्हा आम्ही गेलो मस्त आम्हाला आरती मिळाली. तिकडे ते नर्मदा घाटवर ते हे होतं, आरती चालू होती, ती पण मिळाली. आणि एवढं भारी वाटलं ना, वातावरणच वेगळं वाटत होतं ते. खूप भारी, म्हणजे सकाळी काय वाटत असेल मस्त. आणि आम्हाला नाही म्हटलं ते 2 तास, 2 तास आम्ही होतो लाईनमध्ये उभे. 2 तासानंतर मस्त दर्शन झालं. हे ग्रीनवाले ऑटो बघितले की असं वाटतं दिल्लीला आल्यासारखं आहे. दिल्लीला असे आहेत ना भाई. मी दिल्ली
अरे सनडवा सनवाड सनवड माँ बागेश्वरी मंदिर. वा 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 भाई, आपल्याला हा मॅप भरपूर आतमधून घेऊन चाललाय रे. म्हणजे सगळं मार्केट गाव सगळं करत करत. पण आपले गावात कोकणातले बाजारपेठ भारी वाटतात. हा सेंदवा आहे ना, सेंदवा नाही, सनावद आहे, सनावद. राईट घ्या, राईट सगळ्यांनी. इथे मला वाटतं मंदिर आहे कोणतं तरी. हा लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. बहुत कंटला है अरे भाई, एमपी में इतने स्पीड ब्रेकर है ना, बहुत खतरनाक. ये क्या है, नारियल नारियल है, नारियल भाई, बहुत छोटे छोटे है लेकिन. तर ना आम्ही आता चाललोय इंदोरला. नाही जाणार, इंदोर आपल्याला भेटणार नाही. आम्ही आता ना खारगोन म्हणून आहे, खारगोनला आम्ही आता बाहेर पडणार. 1 तासात आम्ही खारगोनला जाणार आहे. खारगोनवरून लेफ्ट घेऊन मला वाटतं आपल्याला हायवे भेटेल. आणि मला वाटतं आपण जळगावला बाहेर पडणार, जळगावच्या थोडं अगोदर. हा रूट थोडा वेगळा आहे पण छान आहे. म्हणजे परत ते रिटर्न परत आम्हाला जावं लागलं असतं काल आलो त्या रूटने, तर त्यापेक्षा हा रूट चांगला आहे. थोडासा गावात मार्केटमधून येतो, पण मार्केट सोडल्यानंतर गाव सोडल्यानंतर हा असा रोड आहे. ओके आता, पण हा हायवे नाही आहे. हायवे भेटेल आपल्याला अजून टाईम, 1 तास जाईल अजून. रोड छान आहे, शेती दोन्ही बाजूला. इकडे ज्वारी आणि मला वाटतं ना गहू आहेत, गहू, ज्वारी गहू मका याची शेती जास्त आहे इकडे. कांदे पण जास्त आहेत, कांद्याचं पीक. ते बघा काहीतरी करताय ते बघा, ज्वारी आहे वाटतं ती. एमपीला ना फक्त एक प्रॉब्लेम आहे भाई, लोकल आहेत ना, लोकल हे गाड्या कसे पण चालवतात बाबा, बेकारवाल्या गाड्या चालवतात. लय सांभाळावं लागतं यांना. हे बघा, छोटा जरी गाव भेटला ना कुठेतरी की समजायचं भाई आता स्पीड ब्रेकर येणार, आपण आपला स्पीड कंट्रोल करायचा. खूप बेकार आहे स्पीड ब्रेकर, एवढे बेकार आहेत ना का समजत नाही कधी येतात. आई ग, ऊन आता डोक्यावर यायला लागलं बाबा, हा काय करतोय. अजूनपर्यंत रोड छान आहे. आता दुसरी गोष्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाईकचे टायर जे आहेत ना, टायर जे झालं आता, लाईफ संपली आहे त्यांची. कारण बरोबर 26,000 चालली गाडी. ते 26,000 किलोमीटरला त्याने चांगली साथ दिली त्या टायरने. MRFचे होते. ए माकिया, तर ते आता टायर मला टाकायचे आहेत, कोणते टाकू कळत नाही आहेत. मी तर बोलतोय राईस मोटोचे मला सध्या चांगले वाटत आहेत. 8,000पर्यंत जातील, पण ठीक आहे, मला लवकर टाकावे लागतील कारण आता तर काही आपली लॉंग राईड नसणार आहे. गेलो तर मेमध्ये गावी. हो, गोंडे भाऊ, गोंड्याची शेती आहे. हा पण मका आहे, मका. जिओवाला बघा इकडे आहे, जिओ भलके. इकडची लोक हे कंटिन्यू बांधतात ना नाकाला पंच्यासारखं. हे साले एवढे अंगावर येतात ना हे मोठे गाडीवाले, बरोबर एवढं शिव्या द्याव्यासारखं वाटतात ना. संकटन 2-3 बाईकवाले मजबूत चांगले असतील ना, तर साल्यांना आपण पण दाबू शकतो. असं अशी ठेवायची गाडी इकडे, लेपला ठेवायचीच नाही दाबायचं असेल तर. पण आपण काय विचार करतो, नको भाई आपल्यामुळे परत त्रास, आपल्याला पण त्याचा त्रास, म्हणून आपण सोडून देतो विषय. पेट्रोल तर ओके, आता काही गरज नाही, 200 किलोमीटर चालेल माझे. हा स्विच ना मध्ये चालतो, कधी चालत नाही हा चार्जरवाला. आता सध्या चालू आहे, बरं आहे मला, म्हणजे बरं पडतो तो. रनिंगमध्ये मी बॅटरी चार्ज करतो. 360 लावला पाहिजे, आता नको, नंतर बघू. हा ऑइल चेंज करायचं आहे, फुल सर्व्हिस करायची आहे भाई. गावी जावं लागेल मेमध्ये, त्यानंतर आपली ड्रीम राईड होणार. ड्रीम राईड जूनमध्ये, खरगोन 50 किलोमीटर. मार्केट आलं भाई, मार्केट आलं. बोकडं बघा, आई शपथ आहे बाबू. अरे बघ गेला. घाबरल्यासारखं झालं तो.
ॲक्च्युली काल चेनवर पाणी मारलं पाहिजे, चुकलं तर शिट. ठीक आहे, मी लिव्ह केलं आहे चेन, काय प्रॉब्लेम नाही. नाही तर काल खूपच ड्राय झालेली चेन. घरी गेल्यानंतर चांगली तिला ना वॉश केली पाहिजे. भाई हा बघ कोल्हा आहे हा, नाही नाही कोल्हा नाही रे, काय पण सांगू जायला, कुत्रा आहे तो. दिसतोय तसा कोल्हा, पण तो कुत्रा आहे. कारण काय माहिती आहे, जेवल्यानंतर आपण पळू शकत नाही. आताच काय जे पण आहे ते थोडंसं खेचा जरा. नाही नाही तो दाखवतोय रे भाई. भाई माझी पण गाडी आहे, मला पण आवाज येतोय. हा कोण कोण अच्छा तो मला बाजूला, मी म्हटलं असं काय करतोय हा, नंतर तो रेस करून दाखवली. स्प्लेंडरला लावलंय बाई साऊंड, फार 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 फार. मुंबई हाँ अभी रोड इधर अच्छा है? रोड अच्छा नहीं है यहाँ पर, पेपर ही दिखने पड़ेगा थोड़ा. नहीं नहीं, आगे आगे रोड अच्छा है. यहाँ से आपको खरगोन तक रोड नहीं अच्छा मिलेगा, खरगोन वाली रोड अच्छा मिलेगा. हां हां भैया सरळ राहायला पाहिजे होतं. क्रॉसच आहे पण तो काय विलाच नाही ना त्याला. अशा प्रकारे आपला 2 दिवसाचा प्रवास संपत आला आहे. 11 11:30 वाजलेत. कंटिन्यू आम्ही बाईक चालवतोय, म्हणजे आता सकाळी निघाल्यानंतर. आणि येताना तर हालत आमची खूप खराब झाली. ठीक आहे, तुम्हाला माहीतच आहे, मित्राची गाडी बंद पडली. हा बघा हा वालाच बिचारा खूप परेशान झालेला. पण त्याची एक छान इच्छा होती, मला ती आवडली, की बोलतो झालं काही झालं तरी चालेल, पण मी माझी गाडी घेऊनच उज्जैनला येणार. की एक असतं ना ते, बाबा माझी गाडी उज्जैनला जाऊन आली, माझी गाडी बाबा इकडे जाऊन आली, म्हणजे आपण एक ते फील वेगळं असतं. म्हणून त्याने बिचाराने ती मेहनत घेऊन, नशीब काम झालं त्याचं आणि तो आला. म्हणजे प्रत्येकाने ना असं पाहिजे बाबा, भले तुमची गाडी कुठली पण असू दे, स्कूटर असू दे किंवा बाईक असू दे, पण तुम्ही घेतल्यानंतर ना की एक ते फील वेगळं असतं. बाबा मी नवीन गाडी घेतल्यानंतर मी इकडे जाऊन आला, माझी गाडी उज्जैनला जाऊन आली, माझी गाडी इकडे जाऊन आली, ते वेगळं असतं. त्यामुळे धमाल आली जरा. आपले पार्टनर पण ओके. काल जरा थोडंसं डाऊन झालेली, कारण कसं असतं, आपण कंटिन्यू मागे बसून ना असतो ना, मागे नाही होत. कंटिन्यू मागे बसून आपली हालचाल काय होत नाही ना, आणि डोक्यावर तर कडक ऊन आहे, त्यामुळे थोडंसं. आणि धावपळ खूप झाली आमची 2 दिवसात. 3 दिवसाचा प्लॅन ओके आहे उज्जैनचा. 3 दिवस पाहिजे आम्हाला. आजचा दिवस भेटला असता तर आम्हाला प्रॉपर टाईम भेटला असतं, असं झालं. कारण रस्त्याचा अंदाज येत नाही ना. आपण म्हणतो बाबा 50 किलोमीटर आहे, पण 50 किलोमीटरचा रस्ता कसा आहे हा आपल्याला माहीत नाही आहे. तर रस्ता खूप खराब भेटला आम्हाला ओंकारेश्वरला. बाकी इकडे ना शेती मजबूत करतात ना लोक, खूप जबरदस्त शेती करतात इकडे. तरी पण एवढी गरमी नाही आहे अजून, म्हणून बऱ्यापैकी आम्ही प्रवास करतोय. आता कुठलं मार्केट आलं परत. इकडे बाजारपेठ ना खूप आहे तिथे. 15-15 किलोमीटर बाजारपेठ भेटत आहेत. सो मित्रांनो, कसे व्हिडिओ वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. आणि एक आपल्या म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर जय श्री महाकाल एक कमेंटमध्ये मला एक आशीर्वाद द्या तुमच्याकडून. कारण तुमचा सपोर्ट आहे म्हणून हे सगळं चाललं आहे, आणि माझी मेहनत थोडीफार आणि तुमचं प्रेम, त्यामुळे असंच पुढे पुढे पाहिजे तुमचं प्रेम. आणि ते कमेंटमध्ये मला सांगा. कारण काही लोक बघतात, काही लोक सबस्क्राईब करत नाहीत, काही लोक बघतात पण लाईक करत नाहीत, काही लोक बघतात पण कमेंट करत नाहीत. तर बघितल्यानंतर थोडं एक कमेंट करा, म्हणजे मला पण आवडेल. हा स्प्लेंडरवाला नुसता आम्हाला मागे पुढे तो आवाज करत आहे. पुढे जातोय, मागे थांबतोय, बाजूला येतोय, आवाज करत दाखवतोय. ट्राय हा बघ 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 याला खरोखर. हो भाई आला, परत आला. सल्लू मैया, सल्लू मिया. Final gates to open to a new tomorrow.
थांबलोय बघा आता आता जर थांबताय तर पुढे जाऊ म्हणजे असं हे करू नका मग थांबूयाच मग म्हणजे आपल्याला जर काहीतरी हे आलं असेल इशारा आला असेल थांबूया थोडा वेळ म्हणून ओके ठीक आहे चल लावा तिथेच लावा बस आपल्याला डायरेक्ट जेवायला थांबायचं होतं ना मला वाटतं आपण 50 किलोमीटर चालवली असते ना 50 किलोमीटर कलिंगण खायला थांबलो कलिंगण झालं आता परत केळी घेतली असं आहे पण हे छान भेटलं वातावरण छान आहे एकदम सावलीमध्ये म्हणून म्हटलं थांबूया थोडं माहीत नाही थकायला नाही झालं पण ते कलिंगण कंटिन्यू कलिंगणच दिसत होते म्हटलं खाऊया म्हणजे बघा सगळ्यात हे बेस्ट आहे प्रवासात केळी किंवा फ्रूट्स कुठले पण वा जरा बरं वाटलं ना पोटाला आधार थोडासा कलिंगण म्हणजे ठीक आहे एवढं काय खास नव्हतं जसं पाहिजे तसं लाल लाल दिसायचं पण ते गोड नव्हतं त्यामुळे काय आलं कंटाळा आला पण मरू दे थोडंसं पोटाला आधार कारण आता जेवायला आम्ही एवढं थांबणार नाही मी बोललो आता अजिबात थांबायचं नाही डायरेक्ट 2 वाजता थांबायचं आहे 12 वाजलेत 12 वाजून 9 मिनटं झालेत आणि आपल्याला आता 25 किलोमीटरवरतून लेफ्ट घ्यायचं आहे मला वाटतं तिथूनच मला वाटतं हायवे भेटेल आपला मेन मुंबईवाला तर मला वाटतं अंदाज मी 8 पकडले 8-9 वाजता पोचू आम्ही मुंबईला म्हणजे आपल्या डोंबिवली नगरीमध्ये तोपर्यंत हे असे गाव काही आठवणी आपल्या नजरेत ठेवूया कायमस्वरूपी त्यामुळे आरामात रिलॅक्समध्ये जाऊया घाई गडबड नको परतीच्या प्रवासाला कारण कसं आहे अशा गावात ह्या अशा राज्यात परत तर आपण येणार नाही कधी त्यामुळे आपण एवढा खर्च करून येतोय तर थोडंसं असं बघत जाऊ ना ठीक आहे ना 2 दिवस प्रवास झाला धावपळ झाली पण मजा आली क्या बोलती है पब्लिक नवग्रह की नगरी में आपका हार्दिक स्वागत है अच्छा इंदोर राईट साईडला आपल्याला जायचं आहे खंडवा ना खंडवा ते खंडवा काय भाई हा स्पीड ब्रेकरने एवढा वैताग दिलाय ना भाई खरोखर आता स्पीड ब्रेकर अजून टाकतायत नवीन भाई स्पीड ब्रेकर बघितले पण एवढे नाही ते बसमधून बघतायत पोरं हाय बाय 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 हा 3 जण आहेत माझा ना हे चुकला हा आपला 360चा जो माउंट आहे ना तो थोडा पुढे लावला पाहिजे होता चुकलं ते हाय भाई हात दाखवताय रिस्पेक्ट भाई खेडेगावात पण लोकांना आवडतं हा असे बाईक वगैरे बघायला वगैरे हा काही बोल सेंदवा मुंबई मेन हायवे आम्हाला मित्रांनो मिळाला आहे शेवटी फायनली बऱ्यापैकी आम्ही अंतर कव्हर केलं आणि आता मला वाटतं महाराष्ट्रात आपण आता एंटर करू थोड्या वेळातच पण आता आम्ही विचार असा आहे की 1 वाजून गेला आहे ना तर जेवण करूनच निघायचं हां राईट घ्या लेफ्ट हा अरे ये सरळ या 1:55 झाली आणि आम्ही मेन हायवेला आता आलो आहे जेवायला आलो आहे आता मला वाटतं आपण किती आता पळवली क्रॉस केले 100-150 ना 130-135 आम्ही तोडलं अंतर आणि सॉरी 130 अंतर आम्ही कापलं आणि आत्ता आम्ही मला वाटतं हायवेला महाराष्ट्रात पोचलो नाही अजून ना महाराष्ट्रात इंटर नाही केलं अजून पण आता पोचू थोड्याच वेळात पण आता आपण स्पीड ब्रेकर आम्हाला भेटतील धुळ्यापर्यंत मला वाटतं स्पीड ब्रेकर आहेत बाकी रोड छान होता म्हटलं आता 1 वाजला 1-1:30 वाजलेला आता म्हटलं जेवून घेऊ बाकी प्रवास एकदम जबरदस्त काय कीवर्ड म्हटलं स्पीड ब्रेकर आज आम्ही ना कंटिन्यू आजच्या राईडला खरोखर मजा आली म्हणजे ह्या राईडला काय माहीत आहे म्हणजे ह्या प्रवासाला आम्ही कंटिन्यू व्हेजच खातो आहे सगळ्यात बेस्ट अजिबात नॉनव्हेजला हात लावला नाही आणि ह्या साईडला नॉनव्हेज म्हणा मोस्टली भेटत पण नाही हार्डली भेटत पण नाही आहे नॉनव्हेज सगळीकडे ना नॉर्मल भाज्या बस एवढंच बाकी काय जास्त तुम्हाला इकडे काय भेटणार नाही हॉटेलं पण कमी आहेत धाबे जास्त आहेत त्यामुळे आम्ही आता व्हेज कोल्हापुरी घेतली आहे तंदूरी रोटी आणि शेवाची भाजी शेवभाजी
हे बघा शेवभाई सगळ्यात बेस्ट. आणि हे झाल्यानंतर मस्त की छास प्यायचं आणि परत निघायचं सुसाट. ठीक आहे, प्रवास चांगला आला. फक्त आपला प्रॉब्लेम हा झाला, प्रॉब्लेम नाही, स्पीड ब्रेकर फक्त, बाकी काय नाही. रोड अधूनमधून चांगले यायचे, मध्ये खराब. भाई आता असं वाटतं ना जॅकेट वगैरे काढायचं आणि असं पूर्ण असं हां पूर्ण टी शर्ट नाही तर बनियानवरती चालवायची, फक्त हेल्मेट घालायचं. होय खरोखर. नाही पण नाही ठीक आहे, आता एका जागेवर उभं असल्यामुळे ते घाम आला एकदम. मामा देखेगा तो बोलने का एक एक चला बा, अजून आपलं आहे 400 किलोमीटर, 8 तास दाखवत आहेत गाईस. काय सांगू तुम्हाला, कडक ऊन आहे पण ठीक आहे. आता तुझा तो स्पॉट दिसेल. ओके नाही हां ठीक आहे. चलो पेट्रोल भरू आणि मग निघू पटापट, मग असं थांबायची गरज नाही. आता तो तुझा स्पॉट येईल भाई, गाडी बंद पडलेली. हां टाईम आहे अजून, टाईम आहे, खूप टाईम आहे. नाही म्हटलं तरी 80 किलोमीटर आहे अजून ते. ओके धुलिया 123 किलोमीटर. आत्ता हवा आली रे बाबा. ए भाई ते सगळं घेतलात काय? मोबाईल घेतलात काय? मोबाईल घेतलात काय? यस घेतला भाई, घेतला. हां नाही पहिला ना आपला हात दाखवत होता पण आपण बघितलं नाही. तिकडे मला वाटतं ते सगळं हे आहे, 4 व्हीलर मोठे का. अच्छा चेकपोस्ट आहे तो आपला. कुठला आहे? MP चा? महाराष्ट्र चालू होईल ना आता. अच्छा टाईम नाही टाईम आहे अजून. MP मध्ये जाऊ. आई ग भाई स्पीड ब्रेकर काय सोडत नाही आहेत पिछा. वाव काय कलर केला आहे बघ भाई. हां टेम्पो, हां लॉरी ही मागे येते. जबरदस्त मेंटेन ठेवली आहे त्याने. व्हाईट कलर एकदम मस्त केला आहे. हा तो एक तसा भाई जबरदस्त. हो नाही फुल करा सगळ्यांनी. का आलं बाहेर आलं काय? चलो भाई अपन भरते पटापट निकलते भाई. चला पुढे घ्या. ओ जिजू ये कैमरा है ना, उसका सांस का और इसका कोई संबंध नहीं है. हाँ नहीं ये सांस होता है, ये इसमें क्या है, ये सब कैप्चर करते हैं आगे का. देखो ठीक है, बस मैं तो पीछे लेता हूँ. नहीं पीछे गाड़ी है. मक्की म्हणजे मका ना. धुळे आता किती आहे? मला वाटतं 30 किलोमीटर असेल. 30 म्हणजे आपण आता किती खेचली जेवल्यानंतर? 80 किलोमीटर आलो ना. 80-90 किलोमीटर बऱ्यापैकी आम्ही खेचली. रोड छान भेटले. आणि 3 वाजता हां 3 वाजता निघालो आम्ही. आता 4:30 वाजले ना. 4:30 वाजले भाई. प्रॉपर जागा बघितली आणि लगेच आले लगेच जागा बघितली. बरोबर लागलंय ना हे, नाही तर खाली झापकनच असेल.
अम्मा अम्मा. बस. हा जरा बसून पिऊया ना. मीठ आहे का? मीठ आहे, मसाला मीठ आहे. इसमें थोड़ा डालो ना सर, इसमें थोड़ा डालो ना. इसमें मेरे इसमें बस. आपल्याला नाही म्हटलं तरी 11 पकडा, 11 वाजतील. आई ग आय 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 11 वाजतील. आता थोडंसं जरा सूर्यनारायण ना थोडं गेले ना खाली आले की थोडंसं जरा म्हणजे अजून जरा बरं वाटेल जरा पळवायला. रात्र तर होणार आहे भाऊ, नाईट राईड आपली होणार 100%. खूप वेळा. अरे बाबा काय आहे? ओके गाय म्हस आहे, म्हशी ताई आहेत. अच्छा इथे जाम आहे, RTO भाऊ आहेत. काय होते, चला कट मारा नाही तर. हो पण ते हे निघत नाही आहे ना टेम्पोवाला. काय हो निखिल भाऊ ना. अच्छा तांबे रॉंग वेने पण येतात इकडून, जायला काय समजत नाही. कुठून टाकू? हो राईट आहे पण मी इकडून टाकतोय बघा. या इकडे. साला बवासीर, रोडी बवासीर. आता डोळ्यावर यायला लागला रे बाबा. हा एकदम. हा ग्लास आहे थोडं बरं वाटतंय काळीवाली. आणि चालले ते दोघे पण स्लो चालले, तो पण हा पण. आणि सगळं ब्लॉक करून ठेवलंय, सगळं ब्लॉक. आणि कोणकोणतं हा ठीक आहे, कोणकोणतं एकदम आरामात गप्पा मारत चालतात दोन्ही पण ड्रायव्हर. ये झापूक वाला मॅटर है, झापूक. हाँ आ जाओ. खाली है. अभी ये अटकाएगा, ये चाचा अटकाएंगे अभी हमको. अरे यार शिट. चला काका चला, हळूहळू चला. बस जागा खूप आहे यार, खूप आहे जागा, पूर्ण खाली आहे. काका जाणार नाही. थांबा, रुको चाचा रुको. बस. पण काय आहे आप एवढं खाली आहे ना. ठीक आहे, ते कसं आहे घाबरतायत ते ॲक्च्युली. ठीक आहे रे बाबा, आपण पण त्या वयात आलो तर अशीच परिस्थिती होणार आहे आपली. आता सळसळतं रक्त असल्यामुळे थोडंसं आपण जातोय त्या जोशमध्ये. विचार करा जरा, समजलं ना. हवा नाही आहे. यो. त्याला आपण थोडंसं चालवतो लगेच थांबतोय, काय फायदा? कसं कव्हर करणार एवढं अंतर? कसं आपलं अंतर कव्हर करणार? अजित भाऊ कसा करणार आवाजाचा? नाही पुढे नाही गेलाय. खाजं दाखवा ना जरा, खाजं. मी ते बघू, चांगलं वाटलं तर घेईन घरी जरा. मला पण नंतर टाकायचं होतं, कारण काय काय ठिकाणी येतात ना असं हँडल असं होतं खटकं. नाही माझं काय खटपूट नाही पण म्हणजे बोलतात ना आता 10% 20% चांगलं आहे. घ्या. जर कुठे लांबचा प्रोग्राम बनवायचा मला तेवढं नाही आवडलं. आपली गावची गुळाची खाजी असतं चांगलं आहे. आला काय आलं?
झोप येतोय जरा झोप. हाय गे ते काय तुम्हाला ते रायडिंग बूटची सवय नाही ना म्हणून ते तुम्हाला लागतायत ते. हे ना घासून घासून ना हे घासून लाल झालाय? नाही रे, हे घासून आहे ना मला ना सॉक्स घालावे लागणार. अरे सॉक्स ना मोठे सॉक्स मोठे हे करा मोठे घ्या. लूज आहे, त्यामुळे ते खाली जातं. आई ग बाबा आम्ही आता नाही म्हटलं तुझ्या ना उसाचा रस प्यायला थांबलो तिथून मला वाटतं 50 किलोमीटर आलो पुढे. 50 किलोमीटर चालवली ना उसाचा रस पिला 50 आणि थांबलो कशासाठी माहित नाही. आपल्या पार्टनरला थोडी सापड येते. सहलीला जायचा सहलीला हो भडकले वा 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 मस्तपैकी सनसेट झालेला आहे. आणि आपली मला वाटतं नाशिक 100 किलोमीटर आहे इथून. पण आता थोडं बरं वाटतंय जरा. गरम झाली बाईक माझी रे भाई. सर्व्हिस रिसेट आता येतोय मला अधूनमधून मेसेज. झाला सर्व्हिस करावी लागले. बाईक आज खूप चालले भाई. 2 दिवसात बाईक खूप चालले सगळ्यांच्यात. पेट्रोल हा मला वाटतं माझं नाही मला जास्त नाही लागलंय. ए बाबू बाई 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 तर बघतच नाही रे भाई. हे बघ हे पाणी टाकते भाई व पाणी टाकते इकडे. काय अँटिक असतात ना कोण खरोखर चाले येडपट. नाशिक 117 आहे रे भाई 117 नाशिक. हेडलाईट फुसले पाहिजे थोडे. हेडलाईट आणि लाईट आपल्या फुसल्या पाहिजे थोड्या. आपल्या कामाला येणार आता थोडं पुढे. ट्रॅफिक नाही हो भाऊ आता. ट्रॅफिक आणि रस्ते खराब. Dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open, to a new tomorrow. आता असेच ब्रेक होणार आहेत. जरा थांबलो चला प्रेशर आला. एकाला मुतायला आलं. असेच ब्रेक घेऊन 3 वाजणार सकाळी. चला आता उतरा. आता काय थांबायचंच आहे इलाज नाही. चला असं आहे दावत. माझं घर बरोबर 260 किलोमीटर आहे. ते असे बघतात घेऊनच जातील सगळं. लोकेशन एकदम चुकीचं बघितलं. आता त्याला किती चिपकलेत बघ. तिकडे त्याला चिपकलेत बघा किती तिकडे. हां लाईट लगाव गया. ID नंबर हां चॅनल काही शेवटी आमची नाईट राईड स्टार्ट झालीच बघा. निघताना पण रात्री निघालेलो. आता पोचायला पण मला वाटतं 12 वाजतील. आपण प्रवासात ह्याच्या काही सांगू शकत नाही किती टाईम कधी लागेल. आपण म्हणतो अरे काय तुला एवढा वेळ लागला. असं नाही आहे. काय कधी प्रॉब्लेम येतील किंवा कुठे काय ट्रॅफिक भेटेल. रोडचं काम चालू आहे काय सगळे प्रॉब्लेम असतात. आता बघा आता मी म्हटलेलं की थांबायचं नाही तर तेवढ्यात आपल्या एका मित्राला प्रेशर आला. प्रेशर आपण तर थांबू शकत नाही. नॅचरल आहे ते सगळं. त्यामुळे ते तर कंट्रोल करू शकत नाही. झाला मग त्यामध्ये आता नाही म्हटलं तरी अर्धा तास गेला त्या प्रेशरमध्ये. असा आहे विषय खोल पृथ्वी गोल. आता हे स्पीड ब्रेकर चालू झाले. ओ ओ ओ ओ ओ ओ ऐक स्पीड ब्रेकर है भाई स्पीड ब्रेकर है बहुत स्पीड ब्रेकर है रू 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 दा रा 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 रा. आता रात्रीचं समजणार पण नाही कुठे आलो कुठे पोचलो कुठल्या सिटीमध्ये आहोत. नाशिक यायला मला वाटतं अजून खूप वेळ आहे रे भाई. हा 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 हा
बॉडी आता पेन व्हायला लागली आहे. नाही नाही त्याचं काय आलं आहे, त्याला दाखवायचं आहे ते, तो बघ. हां ओर असं आहे. हां झाडाची मागाशी आई शपथ, आईच्या गावात काय पलटी झाली पूर्ण. अरे एवढं हे भरून घेऊन येतात, लोडेड घेतात, पडणारच गाड्या त्या. हां तेच. हाय ग देवा परमेश्वरा पांडुरंगा. 8:20 झाले आणि अजून नाशिक आहे इथून अजून 50 किलोमीटर. पाय तर दुखत आहेत, काय करू, थोडा उभा राहू काय. रोड तर चांगला दिसतो, राहतो उभा थोडा वेळ. पाय ग देवा, बाबा बाबा बरं वाटलं रे बाबा. हा 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 खूप बरं पडतं रे बाबा उभा राहायला की. निखिल भाऊ कंटाळले आहेत मागे बसून, पण त्यांना काय ऑप्शन नाही आहे. हा पाय एकदमच पकडलेले, सगळं अंग जाम झाले. थोडंसं थांबल्यानंतर बॉडी थोडी फ्री गेली पाहिजे. हा 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 रोड छान आहे, सुपर. लेफ्टला ठेवूया म्हणजे कसं पण जाणार असेल तर जाऊ शकतो. चला बाबा, उज्जैन राईड समाप्त होते काही तासात. 57 किलोमीटर आहे नाशिक, 57. अजित भाऊ रायडर अजित, बजाज डॉमिनर. हा 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 वाव, हवा पण थंडगार येते, जरा बरं वाटलं जरा. हो 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 हो. बाय 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 बाय. स्पीड ब्रेकरने हालत खराब करून टाकली आमची. पेट्रोल तर ओके आहे, पेट्रोल नको आम्हाला. मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाणा. नाशिकमध्ये इंटर 9:30 वाजले. बाई 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 बाई, आता हातपाय दुखायला लागले. हा 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 हा, हातपाय पण दुखायला लागले आणि भूक पण लागली. काय समजत नाही, गाडीवर बसून आम्ही फक्त बाईक चालवत असतो, पण भूक कशी लागते काहीच कळत नाही. त्यामुळे आता आम्ही ठरवलं की इगतपुरीला थोडीशी पेटपूजा करायची निघायचं. कारण घरी पोचायला, घरी ठीक आहे जेवण बोललो आहे मी, पण घरी पोचायला ना 1-1.5 वाजतील. मग जेवायला कंटाळा येणार रात्री. प्लस काय आहे, आपलं अजित भाऊ आणि निखिल भाऊ, याला जाऊ दे, याला जाऊ दे भाई. हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ, बघ. अजित भाऊ आणि निखिल भाऊ खूप लांब जाणार, त्यांना खूप वाजतील. त्यामुळे मग त्यांना पण भूक लागली आहे. तर आता आम्ही थांबणार. खूप मोठा प्रवास झाला आहे यार, खूप मोठा प्रवास. काय माहीत नाही, ठीक आहे की आहे खूप लांब MP. प्लस त्याच्यातमध्ये रस्त्याचे जे काम आहे ना, कंडिशन आहे लय बेकार आहे इकडे. रोडची कंडिशन आहे ना लय बेकार, म्हणजे स्पीड ब्रेकरमुळे तुमचा अर्धा मूड ऑफ होतो. त्यामुळे गाडी म्हणजे पळवायलाच भीती वाटते की कधी स्पीड ब्रेकर येतो असं होतं. त्यामुळे कंटाळा आला. नाशिक आता बघा, नाशिक आल्यानंतर थोडं आता कमी झालं आहे स्पीड ब्रेकरचं. धुळ्यापासून ती सुरुवात होते ती MP पर्यंत. आणि ते स्पीड ब्रेकर का आहे ते काय कळतच नाही, त्याचं रिझन काय. फालतूमध्ये स्पीड ब्रेकर ठेवलेत. नाशिक सिटी पण मोठी आहे, खूप डेव्हलप झालं. पण नाशिकला पण आता खूप डेव्हलप झालं आहे, खतरनाक. सहलीला जायाचं सहली. भाऊ हा बोलतोय काहीतरी, म्हटलं चला तर जेवायला. भाऊंचं झालं, संपलेली आहे बॅटरी. 10% बाकी आहे बॅटरी. मी नाही येणार, मी येणारच नाही, मी चाललो. राईड एवढी मोठी आता त्या 4 व्हीलर नाही, ते कसं झालं, आम्ही ते त्र्यंबकेश्वरला जायचं ना, गेलो त्या हॉटेलला. आम्हाला ॲक्च्युली जेवायला जायचं होतं, कारण ते जेवण मस्त होतं. आता विषय असा झाला आहे, 10 वाजलेत, सगळ्यांना लागली भूक. त्यामुळे म्हटलं आता घरी जेवण्यापेक्षा मग इथेच जेवूया काहीतरी, म्हणून थांबलो. चांगला धाबा भेटला. बघा असं असतं. धाबा आहे करिश्मा धाबा, फुल लाइटिंग चकामका. आणि मला बघा झगामगा, मला बघा. हे चला लवकर, चल पटकन हे करा, ऑर्डर देऊया. लाईम सोडा पिऊन घ्या पहिला सोड. व्हेज आलं, फ्राईड राईस. अजित भाऊंचं राहिलं आहे.
आई गं. मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप लेट झालं आहे. माहीत नाही कशामुळे लेट झालो आहे. ठीक आहे, आम्ही 10 वाजता निघालेलो ओंकारेश्वरवरून. मला वाटतं ओंकारेश्वर टू डोंबिवली मला वाटतं 750 किलोमीटर होईल आरामात. पण रोड आम्हाला खूप खराब भेटला. स्टॉप पण आमचे खूप झाले. म्हणजे ड्रोन उडवा, हे करा ते करा, त्याच्यामध्ये खूप जातात वेळ, आपला टाईम जातो. आणि पाणी प्यायला जरी म्हटलात ना, आता आमचं उलट जेवण लवकर झालं. अर्ध्या तासात जेवलो. मला म्हणजे जेवायचं नव्हतं कोणालाच, पण म्हटलं एवढा लेट झाला आहे तर उपाशी परत कुठे जाणार. सगळे थोडं जेवले, पण अर्ध्या तासात जेवण झालं आहे. पण एक चांगलं झालं काय, आम्हाला आता रस्ते चांगले मोकळे भेटले. नाहीतर एवढं भरलेले होते ना रस्ते, कंटाळा आलेला गाडी चालवायला. आणि मी तर एक ना तुम्हाला सांगतो, उज्जैनला जात असाल ना, सध्या MP ला जबरदस्त कामं चालू आहेत रोडची. प्लस तुम्ही धुळे पकडलात, म्हणजे धुळे चालू झालं ना की धुळ्यावरनं जे MP पर्यंत एवढे स्पीड ब्रेकर आहेत, म्हणजे धुळे सोडल्यानंतर अक्षरशः तुम्ही वैतागणार की एवढे स्पीड ब्रेकर का बाबा. म्हणजे थोडी तुम्ही 3-4 किलोमीटर गेलात की स्पीड ब्रेकर, परत स्पीड ब्रेकर. आणि एवढे बेकारवाले स्पीड ब्रेकर आहेत ना, गाडी पूर्ण हलते तुमची, पूर्ण धाड. हे बघा असे हे बघा सेम असे, हे बघा सेम असे स्पीड ब्रेकर, लय बेकार. त्यामुळे आमचा खूप प्रॉब्लेम झाला. कारण अंतर लांब असलं ना तरी चालतं, पण जर रोड छान असतील, ओके असतील, बाबा एक साईड पकडून आपलं चालतोय तर काय वाटत नाही. पण हे असे जे रोड जर भेटले ना, शिशी खरोखर म्हणून बेकार आहे इकडे यायचं. म्हणजे बाकी तर आपले पार्टनर सगळे ओके आहेत. निखिल भाऊ पण ओके आहेत, मागे बसले शांत. मस्तपैकी प्रवास आपला ठीक आहे. 2 दिवसाचा धावपळीचा झाला जरा थोडा, पण थोडंसं हां एक सुट्टी एक्स्ट्रा पाहिजे होती. 3 दिवसाचा हा प्लॅन आहे. 3 दिवस तुमच्याकडे असतील तर प्रॉपर मस्त प्लॅन होईल. आपल्याकडे सुट्ट्या नसल्यामुळे आपण थोडं धावपळीत काम केलं. पण एक चांगलं झालं, सोमवारच्या दिवशी आमचं दोन्ही पण दर्शन छान झाले. बस. सो आता ना मी हा व्हिडिओ ना इथे संपवतो आहे, कारण आम्हाला पण लेट झाला आहे. त्यामुळे आता लवकर पोचायचं घरी, सकाळी उठायचं, कामावर जायचं आहे. त्यामुळे मी आता ना हा व्हिडिओ मी आता इथेच समाप्त करतो आहे. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. म्हणजे ही जर्नी कशी वाटली. बाकी तुम्हाला काय असेल तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. म्हणजे किती खर्च वगैरे काय असेल तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला, तर त्याचा व्हिडिओ नक्की बनवेन. पण आजची जर्नी कशी वाटली, एक भक्तिमय राईड होती, श्रद्धामय राईड होती ही. ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. चला, व्हिडिओ एंड झाला, संपला की नक्की एक लाईक करा, कमेंट करा. परत एकदा सांगतोय. चलो बाय.